दादाला उठव, उठव दादाला, उठव दादाला, उठव दादाला, सांग म्हणा उठ स्कूलला जायचंय, सांग उठ 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 उठ, सांग दादाला उठव, उठव दादाला, उठव, आवाज दे दादाला, आवाज दे दादा, उठ. हाय मैत्रिणींनो, आज आहे गुरुवार आणि सकाळपासून काही व्हिडिओ शूट केला नाही. भांडे वगैरे घासून झालेत, त्याच्यानंतर स्वयंपाक करून झालाय. अजून बाकीची काही कामं राहिलीत. आता ती कामं मी कशी करते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नेहमीच्या व्हिडिओमध्ये मी एवढ्या गोष्टी काही शेअर करत नाही, पण आज म्हटलं चला शेअर करूया, जेणेकरून ज्यांच्या घरी लहान मुलं सांभाळायला कोण नसतं त्यांना ह्या व्हिडिओचा फायदा होईल. म्हणजे बऱ्याच वेळा लहान मुलांना सांभाळायला वगैरे कोणी नसल्यावर चिडचिड होते, पण चिडचिड करून काही उपयोग नाही. आपली कामं आपल्यालाच करायची असतात, त्याच्यामुळे ती हसत केली ना केव्हाही चांगलंच. तर मी असं करते, ज्यावेळेस मला फरशी पुसायची असते ना त्यावेळेस मी यशस्वीला अशा पद्धतीने टबमध्ये बसवते आणि त्याच्यानंतर इकडं मॉब वगैरे लिक्विड आणि पाणी मिक्स करेपर्यंतच फक्त मी तिला अशा पद्धतीने टबमध्ये ठेवते. आणि जरी इकडे काम करत असली तरी एक नजर तिच्याकडेच ठेवायला लागते, कारण लहान मुलांचं काही सांगता येत नाही, कधी धड पडते. तर आता हे झालंय. यशस्वी पडशील. आणि आता ती उठायला लागली, रांगायला लागली, त्याच्यामुळे ती एका जागेवर अजिबात बसत नाही. बाबू ए यशस्वी, हे बघ मी काय करते आता. चला बाथरूम मध्ये बरेचसे कपडे तिला आंघोळ घालताना धुवून ठेवलेली, जी की लहान बाळाचे कपडे असतात. मोठी कपडे आपण मशीनला लावू शकतो, पण छोट्या मुलांचे कपडे मशीनला नाही लावतात, डायरेक्ट ते हातानेच पहिले वॉश करायला लागतात आणि त्याच्यासाठी पण वेळ नाही मिळत. पण मग मी तिला ज्यावेळेस आंघोळीला घेऊन जाते त्यावेळेस तिला गरम पाण्याच्या टबमध्ये बसवते आणि त्याच्यानंतर ती कपडे धुते. आता ती धुतलेली कपडे कोरडी करण्यासाठी मशीनला लावायचे आहेत. तर आता मॅडमला घेऊन जायला लागेल, कारण इथून पडायची भीती वाटते. चला. तर एक गोधडी मोठी, एक छोटी गोधडी आणि बाकीची कपडे, अशी कपडे आहेत बाळाची. ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना माहित आहे लहान मुलं असते की किती कपडे पडतात. तर ही सगळी कपडे मी यशस्वीला ज्यावेळेस आंघोळ घालत होते त्यावेळेस गरम पाण्याच्या टबमध्ये ठेवून. थांब ना बाबू, थांब 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 थांबा 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 थांबा. लहान मुलांना घेऊन कामं करायची म्हणजे एक मोठी कसरतच असते. बाबू आता तू टब मध्ये बसा परत. आता आमचं बाळ परत टब मध्ये बसलं. आता हिला काहीतरी नादवायला द्यायला लागेल, तेव्हा ती गप्प बसेल. बाबू थांबा, मी तुला काहीतरी देते. हे घे 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 घे. बटाटे नीट करून ठेव हा, बटाट्याचे मोड आलेले काढा. आता हे वॉश केलेले कपडे आहेत बाळाचे, ते पण मशीनला लावून देते. बाकी तोंडात नको घालू, तोंडात नको घालू बाकीच्या कपड्यांबरोबर. आणि टायमिंग नुसारच कामं करायला लागतात. जर थोडंफार इकडं तिकडं झालं की मग सगळी कामं राहून जातात. हो हो कसं यशस्वी येऊ नको खाली, येऊ नको, तिथंच बस. गुड गर्ल आहे ना तू माझी, गुड गर्ल आहे ना. आता 1 तासावरच मशीन लावायला लागेल, कारण मोठ्या मोठ्या गोधड्या ते छी छी गंदी ते नाही घ्यायचं.
आणि वियांना 1:30 वाजता स्कूलमधून आणायला जायचं आहे. मग 1 तासामध्ये मशीन होऊन जाईल. चला चला घरात, आता घरात चला. आता फरशी पुसायची. आता फरशी पुसून घ्यायची. पण पहिलं आता मॅडमला बघते झोपती का. झोपली तर माझी 15-20 मिनिटात फरशी पुसून होईल. आणि जर नाही झोपली तर तिला बघून पुसायची म्हटल्यावर भरपूर वेळ जातो. आता मॅडमला झोपी लावते ना. आज गुरुवारी पूजा वगैरे पण करायची. झोपी लावण्याचा प्रयत्न केला पण मॅडम काही झोपे ना. बेडवर कशी चढती. यशस्वी कोण चढलं बेडवरती. आता ती काही झोपत नाही म्हटल्यावर तिला बघूनच कामं करायला लागणार आहे. दिवसभर 1 मिनिट पण झोपत नाही आणि संध्याकाळी पण लवकर झोपत नाही. अजिबात झोप नाही आमच्या बाळाला. चला आता बाकीची राहिलेली कामं करून घेते आणि करता करता जसं जमेल तसं तुमच्यासोबत शेअर करते. सकाळी सकाळी बघू शकता बेडवरती अशा पद्धतीने सगळा पसारा असतो आणि तो सगळा पसारा आता मी आवरून घेते आणि त्याच्यानंतर व्लॉग कंटिन्यू करते आणि तुम्हाला पण पसारा आवरल्यानंतर बेडरूम दाखवते. तर आता बेड आवरून झालाय. आता बेडवरचा जो पसारा होता तो सगळा खाली टाकला. त्याच्यामुळे बेड पटकन आवरून झाला. आता ह्या पसाऱ्यामध्ये कुठले कपडे वॉश करायचे आहे आणि कुठले कपडे आतमध्ये कपाटात ठेवायचे आहे आणि कुठले कपडे म्हणजे टॉवेल वगैरे ओले आहेत ते बाहेर वाळत घालायचे. त्याचं सॉर्टिंग करून पटकन ठेवून द्यायचं म्हणजे मग बेडरूमचा पसारा आवरून झाला. आता ते मी करून घेते आणि त्याच्यानंतर व्लॉग कंटिन्यू करते. हे घे तुला. हे बघ आपल्याला टॉवेल वाळायला घालायचे. सकाळी सगळ्यांचे टॉवेल कसे टाकले सगळ्यांनी. नंतर ते सगळे सुकायला घालायचे बाबू. हे वॉश करायचे कपडे राहिले. मशीन मध्ये पण जागा नव्हती. ते कपडे वॉश करायचे. पिलो ठेवून द्यायच्या आतमध्ये. ही ब्लँकेट वरतीच ठेवायला लागते बाळाला. आमच्या बाळाला कंटिन्यू झोपी लावायला लागतो. ब्लँकेट लागती अंगावर टाकायला. झोपत जेव्हा मी दादाला स्कूलमधून आणायला जाईल त्यावेळेस ते स्वेटर घालायचं बाळाला. आमच्या खेळणी ठेवून देते आता. यशस्वी तोंडात नको घालू बाळा. सकाळी एकदा घर झाडून झाले तरी पण लहान मुलं असले की घरात सारखा सारखा कचरा होतोच. अगं राहू दे टोपी बाळा. पडली तर डोकं नाही फुटत मग. पसारा आता भरून ठेवते. वेन आल्यानंतर परत येणारच आहे खाली. पण एकदा गॅलरी झाडून घेतली ना मग टेन्शन नाही. कारण खूप धूळ होती गॅलरीमध्ये आणि मग दोघं पण खाली खेळतात तर मग कपड्यांचं काही नाही. पण तीच धुळीच्याच हाताने परत काही पण खात राहतात. त्याच्यामुळे मग एकदा जर गॅलरी छान क्लीन केली ना मग काही टेन्शन नाही. इकडे पण गॅलरीचा बेडवरचा पसारा झालाय आवरून. यांचा स्कूलमधून आल्यानंतर जो ड्रेस घालायचा असतो तो ड्रेस पण काढून ठेवला आणि त्याला माहीत असतं ड्रेस कुठं ठेवलेला आहे म्हणजे तो आल्यानंतर त्याचा तो चेंज करतो. इकडे यशस्वी खेळते तोपर्यंत आतला आवरून घेते आणि खेळणी नंतर उचलते कारण की त्या मॅडम खेळतात ते
ती नादवली तोपर्यंत इकडचं सगळं आवरून घेते. घर बाळा बॉल घे खेळ. खेळा खेळ. खेळा बॉल. मी आले 2 मिनिटात. तर ती खेळते तोपर्यंत बेडरूम झाडून घेते. तर अशा पद्धतीने बघू शकता माझी बेडरूम पूर्णपणे आवरून झाली. सुरुवातीला व्हिडिओ पाहिला त्यावेळेस तुम्ही बघितला असेल बेडरूममध्ये किती पसारा होतो. बऱ्याच वेळा घरामध्ये भरपूर पसारा असतो आणि त्यावेळेस आपल्याला समजत नाही सुरुवात कुठून करावी आणि त्याच्यामुळे वेळ पण लागतो काम करायला. तर मी ज्यावेळेस क्लिनिंग करायला घेते डेलीचं त्यावेळेस मी एक एक रूम करते. आता माझी बेडरूम पूर्ण क्लीन करून झालेली आहे. सकाळी सकाळी जर तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये तर भरपूर पसारा होता घरामध्ये आणि त्यावेळेस मलाच म्हणजे असं पाहिल्यानंतर वाटत होतं कुठून सुरुवात करून कुठून नाही. म्हणजे चिडचिड होत होती पण चिडचिड करून काही उपयोग नाही. आपण शांततेत जर कामं केली म्हणजे इतर वेळेस काही नाही पण ज्यांच्या घरात लहान लहान मुलं असतात 2-2 मुलं असतात त्या मुलांना बघून काम करायचं असतं त्यावेळेस अशी सिच्युएशन निर्माण होती. आपली चिडचिड होती. बाकी ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं नाहीत किंवा ज्यांची मुलं मोठी झालेली आहेत त्यांना हा प्रश्न पडणार नाही. पण ज्यांची सिच्युएशन माझ्यासारखी आहे की ज्यांच्या घरामध्ये अशी छोटी छोटी मुलं आहेत आणि ती खाली खेळत नाही शांत आणि त्यांना घेऊन काम करायचं असतं त्यावेळेस मी अशा पद्धतीने करते. तर बघू शकता कुणी म्हणणार सुद्धा नाही की घरात लहान बाळ आहे म्हणून. म्हणजे असं घर आवरल्यानंतर छान दिसतं. नंतर मुलं असल्यानंतर परत खराब होतं पण ते सवय लागलेली आहे त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीने रोज आवरते. आता आमचा विहान दादा येईन त्यावेळेस परत घरात पसारा होईलच पण तरी पण एक सवय झालेली आहे रोजच्या रोज आवरायची. हो आता हिला परत काहीतरी देऊन खेळवला. आता किचन आवरते. बाबू माझी बाबू आहे ना तू. माझी बाबू आहे. बाबू खाली बसते. खाली थांबते तू. इथं थांब. बस थांबा मी झाडून घेते एवढं. तुला घे घे घे. मला झाडू दे मला झाडून घेऊ दे. उशीर होतो ना आपल्याला. मग दादा आणायला जायचं ना स्कूलला. जायचं की नाही. कचऱ्यात नाही यायचं. छिची आहे छिची छिची नको. कचऱ्यात नको येऊ. कचऱ्यात नाही यायचं. तू गुडगल ना माझी. यशस्वी माझी गुडगल आहे. एकदा घर झाडून झाले. नको नको नको. मला त्रास नाही द्यायचा बाळा. आईला त्रास नाही द्यायचा. आईला त्रास नाही द्यायचा सोना.
तर आता हॉल पण झालाय क्लीन करून आणि किचन पण झालं. सकाळी भांडी घासताना पण यशस्वीला असंच टबात बसवलं होतं इथं किचनमध्ये आणि टबात बसूनच ती भांडी वगैरे घासली. तरी आता अजून विहान येणार आहे, अजून फोडणी द्यायची आहे आणि आता वाजलंय जवळजवळ 1-1:30 वाजता जायचे त्याला आणायला. अजून तरी पण करायची म्हटली तर भरपूर कामं आहेत, पण बाळाला बघून थोडंसं अवघड जातं करायला. चल यशस्वी, खूप काळजी घ्यायला लागते. अशी अचानक मध्ये ती दरवाजे वगैरे लावताना बोटं वगैरे तुटायची भीती वाटते, त्याच्यामुळं पूर्ण लक्ष देऊनच कामं करायला लागतात. मुश्किल पण काय अजून झाली नाही. ये चल तुला झोपी लावते. चल चल मग मला दादाला स्कूलमध्ये आणायला जायच्या आधी फरशी पुसायची आणि कपडे सुकायला घालायचे. खाली नकोच म्हणते. आणि मी तिला तिचा जो वेळ असतो द्यायचा तो तिचा तिला वेळ देतेच आणि तिचा वेळ तिला देऊन ही कामं बाकीची आहेत ती तर करायलाच लागतात. आता वाजला दुपारचा 1. आता मॅडमला झोपी लावते कारण अर्ध्या तासाने बियाणला आणायला जायचे. तिला अर्धा तास वेळ लागतो. खिडकीतून गाड्या बघायच्या असतात ना. खिडकीतून काय बघायचं, गाड्या बघायच्या, खाली काका बघायचे, काकी बघायच्या. चल 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 यशस्वी यशस्वी जाऊ बेरा राय जाऊ बी तिथंच थांब. लागेल हाताला, हाताला लागेल तुझ्या मऊ येईल हाताला. चल आता जुजू करायचं, दादाला आणायला जायचं मला. चल परत. आता संपूर्ण अंधार करायचा आणि मॅडमला झोपी लावायचं. तेव्हा अंधार केल्यानंतर कुठं मॅडम झोपतात, पण बरोबर 1:30 वाजेपर्यंत झोपी लावायला जातो. मी घरातून निघायचा टायमिंग तेव्हाच ती उठते. आता वाजलाय 1:15 आणि यशस्वी मॅडम झोपल्यात. आता तिच्या बाजूला अशा पिलू लावून ठेवला म्हणजे तिला वाटेल की आईच बाजूला आहे. आता 15 मिनटं राहिलेत. 15 मिनटामध्ये ना बघते मशीन झाली आहे का, म्हणजे कपडे तरी सुकत घालता येतील. आणि मशीन झाली नसेल तर नाही, मशीन नाही झाली अजून. आता मी फरशी पुसून घेते. झाडांना पण सकाळी पाणी घातलंय. गावी होतो पाठीमागं आजी वारली तेव्हा झाडांचं थोडंसं हे झालं, झाडं थोडीशी खराब झाली. आता परत व्यवस्थित काळजी घेतल्यावर होतील मी. चला आता फरशी पुसून घेते. दरवाजा ओपन करून ठेवते कारण की ना दरवाजा जर वाजला तर ती झोपेतून उठते बऱ्याच वेळा. सगळ्यात आधी बेडरूमची फरशी पुसून घेते कारण यशस्वी आता झोपली म्हणजे ती उठेपर्यंत बेडरूमची फरशी पुसून होईल. आणि ती जरी फरशीवर रांगत आली तरी काही टेन्शन नाही, म्हणजे ती तिकडे येईपर्यंत माझी बाकीची फरशी पुसून होईल. अशीच टेक्निकने कामं करायला लागतात तेव्हा कुठं कामं होतात.
यशस्वी विहानला घेऊन येण्यासाठी 10च मिनिटं राहिलेत. तर अशा पद्धतीने सगळी धावपळ असते रोजची. आणि अजून जेवण वगैरे करायचं आहे, तर जेवण करत बसले असते तर बाकीची कामं राहिली असती. आणि आता सध्या फक्त 1:30 वाजेपर्यंत यशस्वीला घेऊन कामं करायला लागतात. आणि जर ही कामं नसती केली तर 1:30च्या नंतर दोघांना घेऊन करणं अजूनच मुश्किल झालं असतं. त्याच्यामुळे सगळ्यात आधी सगळी कामं करून घेतली. आता विहान आल्यानंतर आम्ही दोघं पण सोबत जेवू. यशस्वीला खाऊ पिऊ घातले. आणि आता मी तुम्हाला फायनल घर दाखवते आवरल्यानंतर. आता कपडे सुकत घालायचे राहिली आणि कुकर लावलाय, फोडणी द्यायची राहिली आहे. तर तेवढं आता बघू, विहान आल्यानंतरच करायला लागेल. कारण आता 10 मिनिटात तर काय होणार नाही. कपडे झाले असते सुकत घालून, पण आज भरपूर गोधड्या वगैरे होत्या. यशस्वीने ओल्या वगैरे केलेल्या, त्या गोधड्या वगैरे धुतलेल्या. त्याच्यामुळे मशीनला थोडासा वेळ लागला. अजून काय मशीन 10 मिनिटं होणार नाही. त्याच्यामुळे कपडे पण सुकायला घालता येणार नाहीत. कपडे आणि फोडणी द्यायचं राहिले. आता ते आल्यानंतर करल. या कोणाला बोलवती. आता मी तुम्हाला दाखवते घर. आणि त्याच्यात आता ह्या 10 मिनिटामध्ये देवपूजा करून घेते. आज खूप उशीर झाला, कारण सकाळी सकाळी ही इडल्या वगैरे केल्या होत्या. त्याची भांडी पण भरपूर पडली होती. ती सगळी भांडी पण सकाळी अशीच यशस्वीला टबमध्ये बसवूनच घासली. आणि मध्ये मध्ये बाळाला पण वेळ द्यायला लागतो, कारण की नुसतंच कामाकडे बघून पण चालत नाही. मुलांना पण मुलांचा वेळ द्यायला लागतो. तर मी आता देवपूजा करून घेते आणि जाते विहानला आणायला. पप्पा करायचं आपल्याला. पप्पा जय जय बाप्पा. तू कर जय बाप्पा. विठ्ठल विठ्ठल करा. विठ्ठल 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 कर. टाळ्या वाजव, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजव. जय करा. जय बाप्पा कर. तू कर जय कर. कर जय कर. कर जय कर. जय बाप्पा. जय जय बाप्पा कर. कर ना. जय जय बाप्पा. झाली आता देवपूजा. आता जाते विहानला आणायला. यशस्वी मॅडम गेल्या आजी बाबांकडं. समोर झोपी लावलं होतं पण उठली. फक्त हॉलची फरशी पुसून झाली, बेडरूम अर्धा पुसून झाला, लगेच उठली. आता 1:30 वाजून गेलेत. आता पटकन विहानला घेऊन येते. विहानला घेऊन आल्यानंतर परत आणि त्याचं खाणं पिणं पूर्ण दिवस असाच जातो धावपळीमध्ये. विहानला स्कूलमधून आणल्यानंतर फोडणी द्यायची. नंतर विहानला जेवायला द्यायचं. त्याला जेवायला दिल्यानंतर परत मग गॅलरीमध्ये परत सगळी खेळणी जेवढी भरून ठेवली तेवढी सगळी खेळणी परत तो खाली घेतो, खेळत बसतो गॅलरीमध्ये. आता यशस्वीची तब्येत बरी नाही, त्याच्यामुळे गार्डनला नेत नाही मी सध्या त्यांना दोघांना पण, कारण तिला भरपूर सर्दी झाली आहे. आजचा व्हिडिओ भरपूर मोठा होईल. नेहमीप्रमाणे आता गाडी रोडच्या साईडला वळवून लावली, कारण यशस्वी मॅडम घरी असतात, मग पटकन जायचं असतं. चल रे, पाण्यात नाही जायचं, पाण्यात नको, आपलीच शूज खराब होतील ना. तुला मजा येते बाळा, पण आपल्याला उशीर होतो ना घरी जायला. आपलं बाळ आहे ना घरी, आहे की नाही. चल बाळा,
इकडे तिकडे नको बघू, पटकन चल चल. नको नको, हात सोडल्यावर तू पटकन नाही. चल पटकन चल, मी जाते मग, तू बस. बस लवकर, पाठीमागं नको, पुढं बस. विहान, तुमचा दादा स्कूलवरून आला. बाबू त्याचे, तू स्कूलमध्ये काय केलं मला सांग ना. बोल ना. खायचं नाही, फोन बोलायचं. ये 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 कर, बोल. ये 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 ये. आता नाही कर ना. हसते हसते हॅलो केल्यावर. वरती ठेवायचे हा, रोज रोज सांगायला. मी पायाने काम करते. मी पायाने काम करते कारण माझ्या हातात यशस्वी, एक हातात काय घे, म्हणून मी पायाने काम करते, पायाने ठेवते. आता तुझ्या हातात काय आहे? काहीच नाही ना, मग तू हाताने ठेवायचं. हाताने ठेवायचं. चला चल, मला दरवाजा लावायचा. चल लवकर, चल दादा. झोपा की आता. नाही झोपायचं, मग मी जेव कधी. कसं आहे सांबर? छान छान आहे ना? कसं आहे? छान छान कर. छान 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 छान. ललित खेळ बघ, दादाने सगळी खेळणी परत खाली घेतली. खेळ तू, मी जेवण करून येते. हा, जेवते ना मी. तुला यायचं जेवायला? चल चल चला चला. आली आली आली. काय करायचं? डोकं असं टेकवायचं आणि पडायचं आहे की नाही? मग आणि भिंत खराब करायची नाही का? मग आणि पडला तर लागल ना. चला, मला भूक लागली आता. चला चला चला, भूक लागली. नको करू बाळा. कसं बंद करायचं? तू नको करू, मी करते बंद. दाखव कसं. असं. चला बसा खाली सगळ्यांनी. चला, गॅसला हात नाही लावायचा छोट्या बेबीने. बस खाली, बसा सगळ्यांनी लाईनीत बसा. चला, यशस्वीची जागा इथं. बस का, आमच्या यशस्वीची जागा इथं. हा हा, विहान तुझ्या जागेवर बस. यशस्वीला तिला मांडी घालायला शिकव. एवढं नाही ओढायचं, तिला राग येईल ना. बस. नाही, दादाने लय पाय वाढला. नाही दादा, अरे पडली ती. काय झालं? अरे छोटी बेबी ती आपली. यस यशस्वी, तू वरती बस जा. ती छोटी ती पडन ना वरतून. तू जा वरती, जा जा वरती जातो. जा ना बाळा.
कुठं चाललं बब्बुड माझं बाबू माझे बाबू. ये कसं करतो डॉगी, कसं करतो डॉगी. कसं करतो डॉगी मावशी. घे तोंडात नको घालू, तोंडात नाही घालू बच्चा, तोंडात नाही घालू बाबू. तू गुडगल आहे ना, माझी गुडगल आहे ना. हो हो हो. किती वाजले आता? रात्रीचे 10:30 वाजले.